आज बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा बारामतीमध्ये आपल्या सर्व उपस्थितांच्या साक्षीनं पुन्हा एकदा हा तेरासा दुर्ग सरकार आज योग येतोय। खरं तर सर्वात प्रथमतः मी आपल्या सर्वांच्या वतीनं माझी आता मायलो म्हणावं लागते त्याकडे मायलो टाकले मायलो टाकायला नाही मायलो टाकायला तिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि लग्नाचे देखील अॅनिव्हर्सरीच्या निमित्तानं 25 वर्ष न भांडण करता पूर्ण केली त्याच्या मनापासून शुभेच्छा देतो। खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वच आलेले जवळचे नातेवाईक आणि थोडस नातेवाईक सर्व मर्यादा आली तर ह्या हॉलला खरं तर बऱ्याच लोकांना बोलवायचं होतं, परंतु चला वाटलं की त्यातले ठराविक तरी आपली आहेत त्यांना आपण निश्चितपणे बोललं पाहिजे। शिरपानं आमच्या भगत कुटुंबाच्या वतीनं प्रसाद असेल, सार्थक असेल, आदित्य असेल, अक्षय असेल, अगदी प्रसाद आमचा अर्जुन आणि शिवाय देखील असेल, म्हणजे जे तुम्हाला प्रेमाचं निमंत्रण दिलं त्या निमंत्रणाचा सर्व मान राखून सर्व आलेल्या पै पाहुण्यांचं पहिल्यांदा मी स्वागतही करतो आणि आभारही मानतो। विशेषतः आमचे ज्येष्ठ बंधूसारखे असणारे आभार पुण्याहून आले त्यांचं देखील स्वागत आणि आभार मानतो। खरं तर आज गुरुपौर्णिमा गुरुवार मी बरेच आज या दिवसाला योग आणि त्याच्या निमित्तानं हा आपला चाललेला घरातील एक आनंदाचा क्षण प्रसंग त्याचे सर्वच आपण साक्षीदार आहोत। खरं तर आज ही आठवण होती स्वर्गीय भगत बाप्पा असतील, आमचे आजोबा असतील, आजी असेल, कारण पणजोबांना काय पाण्याचा माझा योग आला नाही आबा आणि पणजीला पण पाण्याचं नाही, पण ह्यांच्या ज्यांचा आमचे आप्पा असतील, बाप्पा असतील, नाना असतील, ह्यांना पाण्याचा योग आला तयार आणि त्यांच्याकडून पाहत खरं तर आम्ही सर्व भावंडही शिकलो आणि त्या परिस्थितीची जाणीव आम्ही आजही सर्व भावंडांनी ठेवून की कशा पद्धतीने आपण चाललं पाहिजे, समाजात कशा पद्धतीने आपण वागलं पाहिजे आणि जसा आज आकाश बोलला की कसं तुम्ही आदर्श कुटुंबाचा ठेवला पाहिजे त्या पद्धतीने आजही आम्ही सर्वजण तशा पद्धतीने राहत असतो आणि त्याचाच खरं तर मला आज हे अभिमान आहे की माझं कुटुंब भक्कमपणे माझ्या पाठीमागे, माझा हट्ट असेल, लाड असेल, एखादा हॅक असेल, हे पूर्ण करण्यामागे माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा असतं आणि कधी चुकलोय असं मला म्हणे नाही, फक्त म्हणे आपण अजून सुधारलं पाहिजे। म्हणजे असे असणारे सर्व आमचे बंधू असतील, सर्व मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, ज्यांनी नेहमी सहकार्याने साथ देण्याचा प्रयत्न केला। आज देखील खडके पाहुणे म्हणले की मोठी अॅनिव्हर्सरी व्हायला पाहिजे होती, खडके पाहुणे झाली असती पण आरक्षण चुकलो नाही तर सरपंच पदाचं आरक्षण असतं तर आम्ही तिचा बॅनर लावणार होतो आणि अॅनिव्हर्सरी देखील तिची दिवस साजरा मोठ्या प्रमाणावर करणार होतो, पण ती 7 तारखेला नेमकं आरक्षण बदललं आणि महिलेच्या ऐवजी पुरुषाचं आले, त्याच्यामुळे ती थोडासा बदल झाला। परंतु चला काही असे योग असतात। आता इथं आत्या आहेत जे साक्षीदार आहेत लग्नाची, काही बरीचशी मंडळी, आता ही काही मुलं नव्हती, समजा सार्थक नसेल किंवा सगळी ही टीम नसेल, शिवाय किंवा ही स्वयंबीर, आता जी नवीन टीम आहे ती काय आदित्य होता, प्रसाद होता, आमची जी ती खिचडी खात होती, म्हणजे अशी काही मंडळींच्या त्या दिवसातला त्यांनी अनुभव सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा मी काय करत होते नक्की त्यावेळेस, कोण काय करत होतो, कोण काय करत होतो, म्हणजे 25 वर्षापूर्वीची सकाळ सुरुवात आपली आपण कशी त्या दिवशी घालवली। आमचे मेवणे डॉक्टर अमर गावडे यांनी मोठा जपून व्हिडिओ ठेवला, मला ठेवता आला नाही, त्यांनी मागच्या वर्षी जपून व्हिडिओ ठेवला तर ह्या वर्षी देखील त्यांनी मला तो व्हिडिओ पाठवला त्यांचा तो प्रसंगाचा
म्हणजे असे काही लोक आपल्या आयुष्यामध्ये नक्की असली पाहिजेत की जी आपले 25-25 वर्ष काळजी करतात किंवा आपल्याला जपण्याचा ते प्रयत्न करतात किंवा आपल्याला सहकार्याने साथ देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतात. आज आता बाळा लोखंडे आलाय का नाही आला काय? आता जी हत्तीची चर्चा होती ती बापू शिंदे आणि बाळा लोखंडेकडे दोघांकडे जाबोदर होती. बापूराव आहेत तिथं हजर आहेत ना. तर ते आम्ही आकाश ते पहिलं विसरलो आम्ही काय काय केले उद्योग. गाड्या सजवायची जबाबदारी होती. आमचा राजू असेल, बंडू शेठ असतील, अभिजित असेल, यांनी सगळ्यांनी आपल्या त्या दिवशी गाड्या सजवून त्यांच्या स्वतःच्या गाड्या घेऊन हजर होते. अगदी नवरदेव म्हणजे कुठल्या गाडीत मी बसायचा हा मला प्रश्न होता. आमचा सजवणं देखील गाडी सजवून हजर होता. म्हणजे गाड्या सजवायच्या पासून सुरुवात कशी काय कसं नियोजन कसं त्यावेळी सर्वांनी आणि अगदी पहिलं लग्न की फार अन्नापर्यंत लग्न आमच्या घरासमोरच झाली. परंतु माझंच असं लग्न पहिलं आलं की ते उचलून रयत भवनला बाहेर आलं म्हणून हे पुन्हा बारामतीत आबा म्हणजे की हा योग आहे. पहिल्यांदाच ते लग्न बारामतीत आलं. मग सर्वांनी त्यावेळेस अगदी मी त्यावेळेस ग्रामपंचायतचा नुकताच सदस्य झालो होतो. मग असं वाटतं की छायाच्या पावलाने मी सरपंच पण झालो. पुढे माझी वाटचाल यशस्वीरित्या राजकीय जीवनामध्ये झाली आणि तिचं देखील त्या राजकीय जीवनामध्ये तिचा देखील नेहमी एक पत्नी म्हणून एक जी खंबीर साथ लागते तिने देण्याचा आजपर्यंत प्रयत्न केला. अगदी तिला मी पडणाऱ्या वार्डात उभं केलं तरी उभी राहिली. सारखी शिवाय घालते अजूनपर्यंत. मला पडायसाठी मला विलास उभं केलं काय विलास भाऊ उभं केलं पडायसाठी पण ते नशीबच खराब आहे. त्या रागडाव काय करायचं तिला तशासाठी रिस्कच घेतली तिच्या बाबतीत. म्हणजे अशा असणाऱ्या त्या जुन्या नव्या 25 वर्षातल्या अशा खूप आठवणी ते नेहमीच बोलाव्यात किंवा सांगाव्यात किंवा शेअर कराव्यात असं पण नसतं. पण एक कुटुंबामध्ये आपल्या सर्वांनी आज देखील सकाळी आमच्या आजीच्या लग्नाची गोष्ट आम्ही आमच्या जिजींनी आम्हाला सांगितलेली की आम्ही दोघं भाऊ भावाला म्हणतो तुला तर माहिती काय ती गोष्ट सांगितलेली बंसीदादा म्हणतो. मला थोडी आठवते मुलं अशी जिजींनी आम्हाला काय सांगितले. म्हणजे अशा काही नेहमी आमचे लॉकडाऊन मध्ये तर आम्ही सर्वजण घरी होतो. बाप्पू आम्हाला सगळ्यांना घेऊन बसायचे. सगळ्या जुन्या आठवणी आम्हाला कसं बाबा मग ते पाट्या बाबा कशा शेतीतल्या गोष्टी सांगायच्या, शेती कशी बोलते सांगायच्या. म्हणजे इथपर्यंतच्या त्या आठवणी त्यांचा असणारं त्या बघत कुटुंबाचं असणारं ते शेतीवरचं प्रेम. नुसतं शेतीवरचं प्रेम नाही तर पिकावर देखील ते प्रेम करायचे कारण ते चांगलं उत्पन्न काढायचे. नुसते शेती करत नव्हते ते चांगलं ते. आज देखील मी म्हणलंय की मी माझे पीकच करू. आज माझं स्टेटस आहे की गुरु पौर्णिमा आज माझं शेतातलं पीकच करू की ते बोलतं आणि ते सांगतं की बाबा कशी तुम्ही शेती केली पाहिजे, काय केली पाहिजे. अशा पद्धतीने आजही माझं मत आहे की निसर्ग आपल्याला खूप काही शिकवत असतो. आपण पाहत नाही म्हणजे दृष्टी असून आपण पाहत नाही हे मोठं आपलं दुर्दैव आहे. परंतु ती पाहण्याचा प्रयत्न केला तर जसं आपण पाहाल पॉझिटिव्ह पाहिलं तर पॉझिटिव्ह दिसतं, निगेटिव्ह पाहिलं तर निगेटिव्ह दिसतं, चांगलं पाहिलं तर चांगलं दिसतं, वाईट पाहिलं तर त्यात वाईट दिसतं. पण वाईटात देखील तुम्ही चांगलं शोधण्याचा प्रयत्न जर निश्चितपणे केला तर जीवन अतिशय सुखमय आणि सुंदरमय झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आता विलास भाऊने सांगितले की मला भूक लागली पण त्यांना सांगतो खाली ऑर्डर आहे अजून काय अडचण नाही तर काय अजून मी 5-10 मिनिट म्हणलं तर बोलणार. कारण छायाच्या आता काही छाया म्हणली मी बोलते तिला टेन्शन आलं. युट्यूबला सर्च करते, मायाला फोन करते, मला विचारते काय करू काय बोलू. तुला कुठं पुढे रेवायचे तुझा विषय संपलाय मी तुझ्या वतीने पण बोल. शिवण्यामध्ये काय काय अशा प्रसंग खूप आहेत त्याच्या बाबतीतले जे की आनंदाचे. मी म्हणलं एकच मुलगा पाहिजे मला एकच मुलगा नाही मग माझा मुलगा इंग्लिश मिडियमला घातला पाहिजे, त्याला मी शिकवलंच पाहिजे, मग डॉक्टरच केलं पाहिजे. डॉक्टर झालं पण शेतीतला बिल होते का. म्हणजे अशा असणारा तिचा नेहमीचा स्वभाव, तिचा आमच्या घरामध्ये असणारं राहणं. अगदी बापूंना मटण खायचं म्हणलं तर ती म्हणायची की छाया तू चांगलं मटण करते बरं का. करत होती का नाही ती बापूंना दोघांनाच माहिती पण म्हणायची की तू चांगलं करते तू जरा ती भाग्य मटण कर जरा. म्हणजे समजा कोण वकील मंडळी हे जे सांगायची म्हणलं काय म्हणायचं म्हणलं की तिला सांगायची किंवा तू जरा कर पुढं होऊन जरा. त्यांची आता बातचीत म्हटल्यानंतर त्याच्यामुळे ते अगदी हक्काने तिला सांगायचे. त्याला देखील घरातले सगळेजण नेहमी आजही तशा पद्धतीनेच सर्व घरातले. आजही बापूंची इच्छा होती की 3 किचन करून सुनील पण मी म्हणायचो कशाला दादा बापू आपलं एकच ठीक आहे नीटनेटकं करू फक्त एवढंच करू. आता ते प्रसादकडे जबाबदारी दिली आता किती दिवसात पुरं पडतोय काय माहिती.
म्हणजे त्यांच्या बायकांसाठी बरं का, आमच्या नाही. कारण त्यांना राहायचंय, ते आता येणाऱ्या कशा म्हणजे कशा असणार, त्यांना कसं लागतं ते आपलं गेलं खपून. आता ती जुनी माणसं चुलीकडे निघाल्यात आणि नवीन माणसं म्हणतात ती नाही ती आम्हाला शिगडीला ती काय म्हणतात बरं, चिमणी पाहिजे चिमणी. माणसं चुलीकडे निघाली, त्यांना कळालं. पण नवीनांना काय माहित नसतं ना, अनुभव नसतो ना, त्यांना वाटतं नवीन म्हणजे लय भारी सगळं चूल शिकतील ते काय होतं. म्हणजे चुलीचे किती फायदे तर आपण सगळेजण विसरलो. म्हणजे नवीन आज आहेत मुली किंवा आपण सुना, आमच्या देखील आता समजा पत्नी असेल किंवा काय असेल, त्यांना देखील आम्हाला वाटतं नाही, दुसऱ्याची वाटतं तसं आमची बी आहेतच की घरात. परंतु ठीक आहे, आज कुठं कुठं लोकांच्या नंतर ह्या गोष्टी बागला जरी असला तरी शेवट म्हणतात ना, मग आंघोळ बाहेरच आहे सगळ्याची, काय जरी असलं ते माणूस विसरून जातं आणि त्याच्या जीवनामध्ये जगत असताना ती नेमकी चूक करत राहतं आयुष्यभर. तशा पद्धतीने जीवन निश्चितपणे आपण जगत असतो. शाळेने गेले अगदी 25 वर्ष निश्चित तिने मनापासून साथ देण्याचा प्रयत्न केला. अगदी मी रात्रीच्या 2 वाजता येऊ, 3 वाजता येऊ, झेडपीच्या वेळेस तर आम्ही रात्रीच्या 2 वाजता जाता जेवायला असायचो, जेवायला घालायचो. तिने कधीही नाकारतेपणा केला. अगदी तिची मैत्रीण म्हणजे आमची पुतणी गौरी आहे. काय असलं की तिला सांगणार, फक्त ती मला म्हणणार ते काय वाजता असं, एवढं तिचं एक वाक्य असते, ते मी सांगणार नाही. छे काकी फक्त पहिलं म्हणजे एवढंच बोलणार, बाकी काय मला समजते काय बोलली असेल काय नसेल बोलली. म्हणजे अशा असणारे तिचा तो स्वभाव, निश्चितपणे तिला वाटतं की फिरायला जावं, हे करावं ते करावं ते करायचं. जायचं म्हणलं की तिचं नेमकं पोटात दुखणार किंवा काय होणार टेन्शन याला. साध्या साध्या शुल्लक गोष्टीचं ती भावांचं तर मरणाचं टेन्शन आहे बाबांना, काय पडायचं काय बहिणींच काय नाही. म्हणजे असे असणार तिचं आपलं चाललेलं जीवन निश्चितपणे ती सकाळी उठल्यापासून माझ्या अगोदर चालू असतं. म्हणजे साथ देण्याचा तिने निश्चितपणे 25 वर्षात प्रयत्न केला. इथून पुढे राहील तेवढे दिवस, अजून 25 वर्ष म्हणजे माझं वय 51 पूर्ण होते आता. 75 मी करू शकतो, आकाश काय अडचण नाही बाबा, तेवढं खात्री करून चालावं लागते अजून. आणि तिचं 50 वर्ष म्हणजे अॅनिव्हर्सरी तिचं नेमकी किती वेळ आहे, छाय किती वेळची 67 होईल. मी 75 होत असतात ते 67 काय अडचण नाही आहे, अजून जवळ आहे, पल्ला जवळच आहे. म्हणजे असे असणार तुम्ही सर्वजण आला सगळ्यांना मस्त. आता सगळ्यांना सांगायचं होतं, गावाला अख्ख्या सांगायचं होतं की बाबा लग्नाचा वाढदिवस आहे किंवा तुम्ही या, पण अगदी माझ्या काळीच ठेवायची. म्हणजे हातावर सार्थकला म्हणू नका, माझे मित्र ते सांगा कमीत कमी, तुम्हीच तुमचं सगळं सगळं तुमचं नाही म्हणले ती असं होईल. एकाला सांगितले की दुसऱ्याला रागिले, दुसऱ्याला सांगितले की चौथ्याला रागिले ना. किंवा आता काय व्हायची ती होती म्हणलं, कोणाला राग यायचंय त्यांना येऊ किंवा कोणाला वाटते जवळची. पण मला वाटते की बाबा ही रोजच्या वेळेस गडगड खायला होती, मिरवणुकीत होती, कशाला ह्या गोष्टींना होती, त्यांना तरी कमीत कमी सांगणार नाही. हॉलचीच कॅपॅसिटी कमी, असंच आहे तसंच आहे, तुमचं पप्पा असंच असतं तसंच असतं. म्हणजे त्याला म्हणलं प्लीज, सकाळी म्हणलं प्लीज आता शेवटी काय इलाज नाही ना, आपल्या हातात माणसं गेल्यानंतर विषयी थोडं वागा बरोबर ना. त्याला तशी मला विनंती करावं लागली आज सकाळ सकाळ, मला तेवढं कर बाबा. म्हणजे काही गोष्टीत कसे वाटतं आपल्याला की आजही या लोकांनी आपल्याला 3 पिढ्या 4 पिढ्या आजही देखील आता कोंड शेटी इथं हजर आहे. सकाळी म्हणजे त्याला म्हणला की आपली फेट आणायला कुत्र्यांचे कोण होतं, अण्णा शेटून माणिक शेट होते. म्हणजे असे आज बी आता आहेत त्यांच्यातले प्रतिनिधी. म्हणजे असे बी काय प्रसंगात आपल्या पूर्वीपासून जे लोक आलेले आपल्या सोबत त्यांना आपण विसरून नाही ना चालत काही गोष्टींमध्ये. कारण का तर ते त्यांचं आपलं प्रेम असतं, आपलं त्यांच्यावर प्रेम असतं. प्रेम काय मी म्हणत नाही की सारखं तुम्ही दाखवा रोज उठसूट माझं लय प्रेम मिळले, काय गरज आहे त्या दाखवण्याने काय होत नाही. तुम्ही ज्यावेळेस माणसाला गरज असेल, वेळ असेल, प्रसंग असेल, तुम्ही त्यावेळेस तुम्ही आवर्जून उभं राहता आणि राहिलं तरच तुम्ही म्हणायचं तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे का. रोज म्हणून तरी काय उपयोग आहे का, रोज बाबा ह्याच्यात व्यवहारात काय अडचण आली त्यात थोडंसं दुखावलं म्हणून प्रेम आहे का, तसा काय प्रकार नसतो. शेवटी तुमचं आमचं एक नातं पिढ्यान पिढ्याचं असणार, ते वेगळे, ते संबंध वेगळे.
आजही आमचे पुतणे असतील, मुलगा असेल, निश्चितपणे आमच्या काही त्यांनी गुण घेतल्यात. सगळे नाही गुण घेतले, अजून सगळे गुण घेतले आम्हाला घरातच कुलूप टाकून टाकतात लगेच. पण काय घेतलेत गुण त्या गुणाप्रमाणे आपलं त्यांचं आता काम का सुरू आहे. म्हणजे आम्हाला आनंद होतो की त्यांना माणसाला कमीत कमी आल्या चहा पाणी तरी करतात. आता करायला लागली बरं का. पहिली जरा ते अर्जुन सोडला तर काही नाही, तिकडे तुम्ही करून जाणार, त्याला माहितीच असणार पवना दिसतोय आपल्याला बोलावणारच आहे. ज्यावेळेस त्यांना कळायला लागले, ज्यावेळेस मी ह्यांना प्रसारला, सार्थकला, आदित्यला म्हणून तुम्ही लोकांना फोन करायचा, ह्या कार्यक्रमाला तुम्हाला यायचे, त्या कार्यक्रमाला तुम्हाला यायचे, तेव्हा त्यांना कळायला लागले की माणसांमध्ये आपण गेल्यानंतर माणसांना बोलवायचं किंवा काम करून घ्यायचं म्हणलं आपल्याला कसं वागलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, आम्हाला बापूंनी शिकवले. कारण मी त्यांना गुरुच मानतो की त्यांनी आम्हाला ह्या गोष्टी सर्व भावंडांना शिकवल्यात. की माझ्या तर त्यांच्या एवढ्या आमच्या दोघांच्या गप्पा असायच्या की ते म्हणजे काही गोष्टी त्यांनी सांगितल्या, मी अजून माझ्या भावाला देखील सांगितलं. म्हणजे अशा प्रसंगी किंवा त्यांनी सांगितलं किंवा कसे आपल्याला कुणी मदत केली, कुणी सहकार्य केलं, कसं आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, काही सोडून पण कशा दिल्या पाहिजे. म्हणजे त्यांना निश्चितपणे आज मी गुरुपौर्णिमेचं त्यांना आज हयात नाही बाप्पू, पण निश्चितपणे त्यांना मी वंदन करतो. आणि निसर्गातील सर्व गुरूंना मी आज आमच्या चुलत्या असतील, आई असतील, मामा असतील, सगळे आता सगळे जवळचे माझ्यापेक्षा सिनियर पर्सन उपस्थित. अगदी लहान आमचा अर्जुन देखील गुरु होतो, कधी कधी म्हणतो हे असं आपण करू तसं करू, म्हणजे असेच शिकवणारे त्याला काय वयाचं बंधन नसतं. असे सर्वजण गुरुंना निश्चितपणे मी आज विनम्र होतो आणि शुभेच्छा देतो. खरं तर श्री सिद्धेश्वराला विसरलं नाही पाहिजे. कारण का माझा मागाशी देखील माझ्या जन्मानं खल झाला थोडासा की मागच्या 1974 साली दिवस कुठला होता. आई तर म्हणते की तुझा जन्म श्रावणात झालाय, पहिल्या दिवशी तुझी भेट आली, म्हणजे आकाश 4 चाकीतच आली बरं कमी गरीब आणले. आता तिला म्हणलं विचारायला नक्की काय की ते वार तर येतोय, पहिला वार येतोय 17 तारखेला येते अमावस्या आणि दुसऱ्या दिवशी 18ला येतोय श्रावण. 74च्या आम्ही हिस्ट्री काढली तर नक्की म्हणलं अमावस्या का श्रावण, 17 म्हणायची का 18 म्हणायची, म्हणजे ही बी कन्फ्युजनची चर्चा. तर ती म्हणली तिचं म्हणणं की श्रावणातच झालाय आणि ती म्हणते सोमवार झालाय. आता काय समजायचं, ते त्यावेळेस तर सोमवार बी नाही, श्रावण 18 आहे. म्हणजे अशा काही आमच्यात गप्पा खात्यात बरं का नाही, जुन्या नव्या काय नक्की करायचं असेल तशा पद्धतीनं. मागच्या वर्षी जन्मदिवस काय आपणमुळे मी करतच नव्हतो, नाही बापूंमुळे मी गेला नव्हता, आपणमुळे मी 1 वर्षभर आम्ही निश्चितपणे ते काही सगळ्या गोष्टी थोडस पाळत असतो. कारण ते पाळले बी पाहिजे, कारण त्यांनी कुटुंबासाठी योगदान दिले. म्हणून 50 आमचा फक्त भाषा म्हणायचा नाही ना, ते असं आतुर म्हणायचं, त्याला मला तसं नसतं बाबा. शेवटी आपणचं असं घडलंय, माझं जरी 50 पूर्ण होत असलं 51,000 मोठा करू, त्याला काय तवा. शेवटी दरवर्षी जन्मदिवस वर्षातून एकदा येणारच आहे. म्हणजे अशा पण काही गोष्टी कधी कधी सांगाव्या लागतात किंवा तुम्ही कशाचा तरी संयम निश्चितपणे ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक दिवस आनंदाचा असतो असं बी नाही, कधी कधी दुःखातून मी मोठा एक आपल्याला पुढचा तो दिवस आनंदी पाहायला मिळतो. कधी कधी चुकलं तर ती शिक्षा होती, ती चुकीतून सुधारतो. तशा पद्धतीने देखील आयुष्यामध्ये काही गोष्टी दुःखमय जरी आयुष्यामध्ये आल्या तरी माणसाने खचून न जाता ते जीवन शिकलं पाहिजे आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण का आमच्या बंधूंनी एकच गोष्ट सांगितली आणि ती मला अजून बी आवडते की हे दिवस जातील. आमच्या दोघांमध्ये झेडपी निवडणूक झाली, ही चर्चा झाली, आता कसं काय, तर त्याने ते एवढंच सांगितलंय की मला की तेवढंच लक्षात ठेवू, सुखाचा बी दिवस राहणार नाही, दुःखाचा पण माणसाच्या आयुष्यात दिवस तो कायम राहणार नाही. म्हणजे तो देखील माझा गुरुच आहे. म्हणजे इंग्लिश बोलायला त्याने मला इंग्लिश युनिव्हर्सिटी शिकवलं, सांगितलं तर हसत्या. 7वीत मला एबीसी ठरवून मला शिकवली एबीसी. म्हणजे अशा प्रकारे आमच्या घडामोडी गोष्टीत त्या आठवल्या की हसायला मलाच कधी कधी येतं माझं की आपण कसं होतो, काय होतो, काय काय उद्योग केलं. आणि त्याला मी चिडवायचो, त्याच्या नशिबात नव्हती, वहिनी चालेल त्याच्या नशिबात, त्याला चिडवून चिडवून मी कंटाळलो. म्हणजे अशा पण काही जीवनामध्ये आमच्या लहानपणापासून भाऊभाऊ जरी होतो तरी मित्राप्रमाणेच आम्ही भाऊभाऊ म्हणून अगदी आतापर्यंत देखील भाऊभाऊ मित्राप्रमाणेच आम्ही राहतो. की पण वाटत नाही की हे भाऊभाऊ आहेत ह्यांच्यात असं बाबा गप्पा गोष्टी होत नसतील. म्हणजे अशा काही गोष्टी निश्चितपणे आमच्या कुटुंबाकडून मी म्हणतो की
जास्त नाही पण एकत्र कसं राहावं. कारण का डॉक्टरची आमची एक मैत्रीण भेटली होती, काय डॉक्टर नाव तुझं? ज्योत्स्ना. हा ज्योत्स्ना. तर तिने महिने मला विचारलं, तात्या तुम्हाला वेळ आहे का? म्हणजे कधी? म्हणजे असाच 1-2 दिवाळीच्या दरम्यान. म्हणजे काय रे? अहो म्हणजे माझ्या त्या विद्यार्थ्यांना जॉईंट फॅमिली काय असते दाखवायची. म्हणजे पुण्यातल्या विद्यार्थ्यांना जॉईंट फॅमिली काय आहे ती दाखवायची. आणि मला वाटतं की तुमचंच कुटुंब बाबा आता जॉईन आहे तर ती मला दाखवायची. तर मी तुमच्या कुटुंबाकडे घरामध्ये सगळं करतो, आम्ही सगळे प्रत्येकाला घेऊन दे. कारण म्हणजे जॉईंट फॅमिली कुठं कशी काय असते ती दाखवायला आता भगत कुटुंब म्हणजे असतील अजून कुटुंब आपल्याला माहित नाहीत, परंतु आपल्याला त्यांना जे आमच्या सर्कलमध्ये माहिती असणाऱ्यांना ते कुटुंब निश्चितपणे ते कुटुंब अजूनही अभेद्य. आणि इथून पुढे देखील जे आमच्या आजोबांनी ज्ञानदीपची संकल्पना मांडली आणि नंतर आम्ही बारामतीत छाया म्हणली की इथं पुरुषांनाच लय महत्व आहे, स्त्रियांना कमी, म्हणून मी ज्ञानलक्ष्मी आबा तिथं बारामतीत केली. कारण तिथे ठीक आहे, तिने सूचना मांडली म्हणजे अशा देखील सूचना ती सांगावं वाटते की ती कळत असते की साधा तुम्ही पुरुष पुढे जाता मग महिलांकडे कुठे लक्ष द्या. ते मग सारखं किचनचं भांडण अजून चालू आहे. असा तेवढं किचनचा विषय बाबा मार्गी लावून तुमच्या बायकांना आणि ह्यांना सुख लागेल. म्हणजे अशा काही गोष्टी छाया देखील सजेस्ट करत असतील. सगळ्याच गोष्टी मी काय वाटायची ऐकत नाही, मला योग्य वाटतं तेच आपलं मी ऐकतो. कारण का आपल्या सगळ्यांना माहिती किती ऐकायचं असतं किती ऐकायचं नसतं. त्याच्यामुळे कधी कधी चिडली रागावली रुसली आपल्याला माहिती कुठं जाणून सोडून द्यावं, लगेच लावून आणले असं चालले आपण द्यावा. त्याच्यामुळे काय काय गोष्टी पण जे योग्य असतात ते ऐकल्याच पाहिजेत. कारण का त्यांना मी कुठेतरी मान दिला पाहिजे, विचार विनिमय केला पाहिजे आणि कुटुंबाला योग्य गोष्ट असेल ती ऐकलीच पाहिजे. ह्या मताचा मी निश्चितपणे छाया डोळ्यावरून आलं काय नाही ना परत राजकारण बघायला गेलो तेव्हाच रडत होती, मला शिकायचे म्हणून तिची आठवण जाईल मला. आता काय इथं कोण नाही ती माया हसेल का? माया बरोबर आहे का? हा काय पाटावच रडत होती की नाही ढासा 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 ढासा. म्हणजे अशा प्रसंगामध्ये आमची आपली ती बांगण्यापासूनची सुरुवात ते आजपर्यंत तिचं साथ निश्चितपणे जेवणा काय संदीप काय आला नाही, दिसलाच नाही तो. होय तिने कॉलेजवर दाखवायला दिलं संदीप, तर मुलं बाहेरच्या बाहेरच बघू कुठे जातो म्हणलं घरी कोणाचे बघायला. म्हणजे ती बघण्यात त्या कॉलेज बघण्यापासून सुरुवात तर त्या आमची मावशी आहे मंगल मावशी, तिच्याबरोबर हिची मैत्रीण होती. तिला वाटायचं तीच छाया आहे. हा काय का नाही ती काय मावशी बसली की पडायला आणि ते म्हणायचे लय भारी आहे. आता मी म्हणलं ठीक आहे मावशी, पण आता ती दोन्ही भारी वाटतात मला. त्याच्यातली कुठली आता म्हणलं कुठली असेल ते असेल, पण म्हणलं मला दावलेली संदीपने म्हणलं काय म्हणा म्हणजे असेल ते जीवनातल्या माझ्या प्रत्येक आबा मावश्या बिवश्या म्हणजे असंच आहे की सगळ्यांनी मला भरभरून प्रेम देण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे अगदी बहिणी बाळा म्हणजे सगळे भाचे बेचे सगळे आमच्या अजूनही चेष्टेने आपलं चालतात. आदित्य उमेदवार आहे आमचा अजूनही तसंच असेल त्या मला करावं लागणार आहे. शेवटी बाबा शेवटी असे आल्यावर सरी करायची म्हटल्यावर बायको तर पाहिजेच. म्हणजे अशा काही गोष्टी माणसाच्या आयुष्यामध्ये निश्चितपणे अजिंक्य माईला आला नाही का असतो आणले का? म्हणजे अशा काही गोष्टी आपण निश्चितपणे जीवनामध्ये काय काय ठराविक माझ्या लय घडल्यात. माझं मी म्हणतो ना ते एखाद्या वेळेस एखादी मोठी कथा देखील कमी पडेल, कारण माझं मेंटलच काहीतरी नवीन असतं. आणि विलासभाऊ म्हणतात ह्याला सवयच आहे. जसं आकाश मला नसतं तात्या टेटर टाकत्या, राहुल आमचा मला शेतीत जातात का नाही, त्या अजितदादांना एकदा प्रश्न पडला होता. म्हणजे सगळ्याला प्रश्न पडतो जातो का करतो का काय करतो, पण माझं असे की नवीन नवीन एक संशोधन शोधलं पाहिजे, नवीन नवीन आपण केलं पाहिजे. अशा पद्धतीने थोडस माझं ते एक गोष्टीत माझ्या मनच रमत नाही. बापू असताना देखील म्हणायचं बापू माझ्या एका गोष्टीत मनच कुठल्या रमत नाही. सामान्य झालं वर्षी झाले की मी ती सोडून देतो की दुसरीकडे आपला मार्गस्थ होत असतो. म्हणजे माझं एक लहानपणापासून
म्हणजे प्राणी सांभाळणं, खेळणं, सगळ्या मित्रमंडळी, सगळ्या ज्या मनोरंजनात्मक गोष्टीत मला रुच करेल. आणि त्यात राजकीय दृष्टीत आता ते कारखान्यामुळे असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा मित्रमंडळ, त्याच्यात जास्त इंटरेस्ट नाही. बाकीले पैसे कमवण्यात कधीही इंटरेस्ट नाही. फक्त पैसे वेळेला आपलं घालवलं पाहिजे. भाऊ द्यायचे त्यांना म्हणतो तेवढाच हा राजकारणाची नाते आवड आहे, तिथं कमी नाही पडलं पाहिजे. म्हणजे अशा प्रसंगात किंवा वेळेला तुम्ही ते मदत केली करतात. म्हणजे आज मी हट्ट पुरवतात काय नाही, जरा पुतण्यावर चिडलो मग कशाला, म्हणलं काय केलंय, म्हणलं काय आहे का, मग म्हणला का घेतो ना कमीत कमी 2. म्हणलं का तुम्हाला नियोजन आमच्या दादा लॉंकरला म्हणलं ह्याला नियोजन सांगितलं चुकीच केलंय बघा. म्हणलं माझ्या मित्रांना सांगितलं चांगलं नियोजन त्यांनी पटपट केलं असतं म्हणलं. पण चला म्हणलं काहीतरी चुकीत देखील शिकता आलं पाहिजे, वाटलं पाहिजे की बाबा आपण देखील कुठंतरी, नाही तर लगेच गाडी फवाऱ्यावर जाते कसा केला कार्यक्रम आपण. म्हणजे असं त्यांना देखील कुठंतरी सांगितलं पाहिजे की सुधारणा केल्या पाहिजे, नियोजन केलं पाहिजे. ते जर व्यवस्थित असं त्यांनी आपणच्या 75 पासून त्यांच्याकडे कार्यक्रम समाजात सोपवले आपण, ते पूरक पडतात चांगलं. म्हणजे चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे. आजही प्रसाद असेल, आदित्य, सार्थक आपला आणि आमचा अर्जुन, आता शिवाय काही खेळ करत आहे अजून, आणि अक्षय आपला पुण्यात एकदम हाय फाय हॉस्पिटल ओके करून बसलाय का. म्हणजे ते दिवशी एका पाहुण्याला दाखवलं त्याचं हॉस्पिटल मला लईच फायटर केले इकडे. म्हणजे अशा पद्धतीनं व्यवसाय देखील पुढे आता ही पिढी सांभाळते, त्याचा आजही आम्हाला अभिमान वाटतो. निश्चित बोलण्यासारखं खूप आहे. 8:30 मला माहिती टायमिंग आपलं सगळ्याचं जेवणाचे 8:30 झालेत. 5 मिनिटात फक्त ह्याचा केक कापायचा आणि ह्याचा कार्यक्रम उरकून घेऊन आणि सर्वांनी स्नेहभोजन करून जावं. आज मला वाटत होतं नॉनव्हेज बी घालावं, पण गुरुपौर्णिमा आहे नेमकी, त्याच्यामुळं छायाच्या पत्त्यावर पडलं की सगळं व्यवस्थित. तिचा हट्ट होता काहीतरी महिलांना माया द्यायचंय, गिफ्ट द्यायचे. तिने ते गिफ्ट बी आणले आपलं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं. ते गिफ्ट पण सगळ्यांनी घेऊन जायचे, कारण 2 दिवस झोपलीच नाही. रिटर्न गिफ्ट काय द्यायचं काळजी. आता सगळे म्हणतात चांगले दिले बाबा, विचार चांगले आहेत. मग म्हणजे अशा असणारी छाया प्रत्येक गोष्ट तिला पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं, कुटुंबाच्या वतीनं खूप खूप जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो. लग्नाच्या, वाढदिवसाच्या अगदी 25 पूर्ण केल्यात. सगळ्या भावांच्या साक्षीने सांगतो अजून अमर बाबा 25 अजून पुरी व्यवस्थित आमच्या स्वर्ग सुखात ज्ञानदीप मध्ये तिथं होऊ दे अशा शुभेच्छा देतो. लांबलेले भाषण संपवतो. पुन्हा तुम्ही जर सर्वजण ज्येष्ठ मंडळी मनापासून स्वागत करतो, आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.